आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे शक्तीपीठ महामार्गासाठी आज शेटफळे येथे दुसऱ्यांदा मोजणीस सुरुवात झाली। मात्र शेतकऱ्यांनी तगड्या पोलीस बंदोबस्तात ही मोजणीला तीव्र विरोध केला। शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत मोठ्या संख्येने शेतकरी एकवटले आणि जमिनीवर झोपले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महामार्गाचं नियोजन शेटफळे गावातून करण्यात आले। सुमारे 429 शेतकऱ्यांच्या जमिनींचा या प्रकल्पात समावेश असून 40 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित होणार आहे। महसूल विभागाने मोजणीसाठी केवळ 1 ते 2 दिवस आधी म्हणजेच मंगळवारी शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या। याआधीही मोजणीसाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागल्याने ही मोजणी रद्द करण्यात आली होती। शेटफळेतून 4.5 किलोमीटर अंतराचा महामार्ग जाणार असून बाधित शेतकऱ्यांची 430 वर संख्या आहे, तर 50 हेक्टरवर क्षेत्र महामार्गात जाणार आहे। शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे की मोजणी करण्याआधी भरपाईचे निकष जाहीर करावे। या संदर्भात प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांनी 2 वेळा शेतकऱ्यांसोबत बैठकाही घेतल्या। मात्र प्रशासनाने यावेळी कोणतीही भरपाई जाहीर न करता मोजणी सुरू केल्याने नाराजी वाढली आहे। आज मोजणीवेळी तहसीलदार सागर ढवळे आणि पोलीस निरीक्षक विनय बहिर हे घटनास्थळी उपस्थित होते। प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तरीही शेतकऱ्यांनी शांततेत पण ठाम विरोध नोंदवत मोजणीला विरोध केला। प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांना दाद दिली जाईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले।